जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो आज मॉमीला घेऊन चाललेली आहे मूवीला. मराठी मूवी आला आहे, खूप सुंदर आहे असं मला ट्रेलर बघून तरी वाटतंय. कसं आहे काय आहे हे मूवी संपल्यानंतर मी सांगेलच तुम्हाला. ॲक्च्युली 6 तारखेला रिलीज झाला आहे, त्याच दिवशी जायचं होतं फर्स्ट डे फर्स्ट शो, पण 5 तारखेला मला काहीतरी काम होतं आणि त्यामुळे मला ते बुक नाही करता आलं. सो 6 तारखेचं बुकिंग फुल झालं होतं. 7 तारखेलाही मला जाता नाही आलं. सो फायनली आज तो दिवस आलेला आहे. सो आज मी आणि मम्मी चाललो आहे. कोणता मूवी आहे, कसा आहे हे सगळं तुम्हाला थोड्या वेळात कळेल, त्यासाठी स्टे ट्यून गाईज. पण आपल्या सगळ्या याच्यावर गांधीजी आहेत, यांच्या सगळ्या नोटांवर वेगवेगळे काका काय आहेत असे. 5च्या डॉलरवर वेगळे काका आहेत, 1 रुपयाच्या डॉलरवर वेगळे काका आहेत. हे किती आहे? 1 रुपया डॉलर. 100 रुपयाच्या डॉलरवर वेगळे काका आहेत. मग आपल्या इथं काय ऐकत मोदी काका येणार होते ना. द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. The United States of America. Indonesia. This is Indonesia currency. अरे यांच्या इंडोनेशियाच्या करन्सीवर पण वेगवेगळे फोटो आहेत. मग आपल्याला फक्त गांधी का? आपल्यासोबत नाइंसाफी आहे. तुझा फोटो टाकायचा नाही. हा चालेल, माझा टाका, पण लय मोठ्या नोटावर टाका. लाईक मला वाटतं याच्यासाठी वेगळे 1000. 2000 इंडोनेशिया. अरे आपल्या इथलं म्हणते मी. कारण की हे पैसे आपल्याला पॉकेटमध्ये ठेव. हे काय? बँक इंडोनेशिया 5000. मला वाटतंय पाकिटामध्ये तू हे बघितली बॅगेत ठेवून देते पैसे. पुढून अशी आहे आणि बॅक साइडनी अशी आहे. म्हणजे पुढून काका, मागून आंटी. तिथे लिहिलंय की 1 रुपया. प्रत्येक नोटाला पुढं अंकल, मागं आंटी आहे. तसं आपल्या इंडियात नाहीये. ही आंटीच आहे ना, आंट आहे. युनायटेड आरडू नको ना जरा. द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका $5. पुढून असं आहे आणि बॅक साईडनी बघा काय. चिंचवडला गेले ना ते. बापरे, चिंचवडला कोण जाईल? ह्या नोटीवरती आहे ना जास्त सामान भेटलं पाहिजे. बघा कसा डॉलर मोजतोय. बाय बाय, हॅपी जर्नी. केवढा बॅग आहेत. बॅग नंबर 1, बॅग नंबर 2, बॅग नंबर 3 आणि एक बॅग मम्मीकडे, बॅग नंबर 4. जाताना 4 बॅग आहेत, येताना किती आणताय बघू. सो 1 2 3 आणि त्याच्या खांद्याला 4 बॅगा आहेत. येताना किती आणतात बघू. चल मला एका क्वेश्चनचं उत्तर दे. व्हॉट यू वॉन्ट दिस ट्रिप अँड व्हॉट यू डोंट वॉन्ट फॉर दिस ट्रिप. म्हणजे तुला ह्या ट्रिपमधनं काय व्हावं असं अपेक्षित आहे आणि काय होऊ नये असं अपेक्षित. ह्या ट्रिपमध्ये खूप गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. हां, आणि आम्हाला दोघांना असं डिस्करप्ट नाही व्हायचं. म्हणजे भांडणं नका नाही. काय म्हणतात त्याला, असं हरवतो ना तिथं, हा, ते हा. हरवायचं नाही. बालिश हरवतात हे लोक बघा. आणि हा तर बघा कसला झालाय डेंजर. आणि हा मुद्दाम पळालाय प्रश्नाचं उत्तर द्यायला लागू नये म्हणून. कसला शायनिंग मारतोय. फॉरेनला चाललाय तर बाई आत्ताच ओळख देत नाही. आलं काय करला. सांग, व्हॉट यू वॉन्ट फॉर दिस ट्रिप अँड व्हॉट यू डोंट वॉन्ट फॉर दिस ट्रिप. सॉरी. डायरेक्ट तोंडावरती पचका करतो. ट्रक आलाय, टेम्पो आला, टेम्पो. ट्रक ही कॅब आहे का? मग फोन कर ना त्याला एकदा. तुला ह्या ट्रिप कडून काय हवंय आणि ह्या ट्रिप मध्ये काय होऊ नये असं तुला वाटतं? काय होऊ नये म्हणजे? म्हणजे ह्या ट्रिप मध्ये काय अपेक्षित आहे? अपेक्षात ही पहिली ट्रिप आहे ना, अशा हजारो ट्रिप होणार आहेत अजून. व्हाव्यात असं म्हण. वेगळं असं वाटत नाही मला. फुगीर. आणि बाकी नॉर्मल माझ्यासाठी सगळं. आणि काय होऊ नये ह्या ट्रिप मध्ये म्हणजे तुला नको आहे ते व्हायला असं.
असं काय आहे? हा? भांड काय नाही, काही झालं तरी काय टेन्शन नाही, आपण फेस करायला रेडी आहे सगळ्या गोष्टींसाठी. हा हिचा मुलगा आहे फुगीर मम्मीचा फुगीर मुलगा. टेन्शन घ्यायचं ना लाईफ मध्ये, द्यायचं. बरं तू एवढा यो का म्हणलाय फॉरेनला चाललाय म्हणून? फॉरेन इंडोनेशिया. इंडोनेशिया 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 इंडोनेशियात कुठे चाललाय? हा ते नाही सांगू. इंडोनेशियाला जाऊ. तू सांग इंडोनेशियाला कुठे चाललाय? सस्पेन्स. आणि त्यांची ड्रेस बघा, ड्रेस कोड बघा त्यांचा. आणि याचा हात तर काय कसा बसलाय आता, काय बाय कर, बाय, हॅपी जर्नी. पाया पडतोय कसा. तो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि मी माझी पाण्याची बॉटल आणली ॲज युजल. मला लास्ट टाइम कळलं होतं पाणी अलाउड आहे, सो आय कॅरी माय बॉटल. हिअर इज माय मॉम. आम्ही तिघी आणि मम्मीला फोन चालू आहे, इंटरनॅशनल कॉल चालू आहे सागरचा. मला व्ह्यू दाखवते इथला. सो ही सिटिंग अरेंजमेंट आहे, म्हणजे क्लिनिंग चालू आहे. तुम्ही बघू शकता 3 नंबर आहे आपला, तिथे नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे कारण क्लिनिंग चाललं आहे. आणि खूप आस्थाठिक व्ह्यू आहे, पण AC नाही आहे, खूप गरम होते खूप. मी म्हटलं होतं ती घ्याऐवजी ती गजर छान आहे. ते नको म्हटली. आणि इकडे माझी मम्मा. आणि मी हे कॅरी केलं आहे कारण की हॅपी बर्थडे सागर. ऑडियन्सला हाय बोल. हॅपी बर्थडे इंटरनॅशनल एअरपोर्ट. अँड वेअर इज युअर वाईफ? काय म्हणले? वेअर इज युअर वाईफ? बाय. हॅपी बर्थडे बोथ ऑफ यू. थँक्यू. हॅपी जर्नी. थँक्यू. बाय बाय, टेक केअर. टाटा. बाय बाय. बाय गाईज. बाय. व्हिडिओ कॉल ठेवलेला आहे. हे मी कॅरी केलं. पहिलं म्हणजे केस खराब होऊ नये, स्किनवर धूळ बसू नये. आणि दुसरं मेन रिझन म्हणजे आतमध्ये जर थंडी वाजली तर कवर करायला. एवढी थंडी नाही वाजणार आता, चांगला उन्हाळा आहे त्यामुळे, पण तरी पण रिस्क नको घ्यायला. मम्मी तुझं काय म्हणणं आहे? नाही, आपली स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे आणि ते तुला जमतं व्यवस्थित. सो एनिवेज छान आहे, फक्त AC चालू नाही आहेत. तर एनिवेज स्टेडियम फायनली वी एंड इट. लास्टला आहेत बरोबर जे मधले 2 दिसत आहेत ना, इथून ते दाखवते. चला या 2 सीट नंबर 9 अँड दिस वन. आवाज कमी कर. अवस्था बघा, सीटांची अवस्था बघा. हे माझं नाही आहे लकीली, पण मम्मीचं सीट हे बॅक साईडचं. हे पण बघा किती वाईट परिस्थिती. माझंवालं जरा बरं आहे, इकडे आहे पण ठीक आहे. बाकी सगळं ठीकठाक आहे. का आले मी इकडे? का बाकीच्या मूवी थिएटरमध्ये मला तिकीट भेटलं नाही. आय मीन जे माझं फेवरेट आहे तिथे शो ॲवेलेबल नव्हता, म्हणून मी हे बुक केलं. मला वाटलं असेल चांगलं. नेव्हर एव्हर रेकमेंडेड. बॅड एक्सपिरियन्स, बॅड. कसं आहे मम्मी? ठीक आहे, आता काय करायचं? काहीच नाही करू शकत. तरी मी यूट्यूबवर रिव्ह्यू बघितलं, सॉरी गुगलवर रिव्ह्यू बघितला, यूट्यूबवर व्हिडिओ बघितल्या. ही रियालिटी कोणीच नाही सांगितली. मैं बताऊंगी तुमको मैं. गरम होतं इकडे, पण AC नाही आहे. हो ना मम्मी? AC नाही आहे. गरम होतं, खूप गरम होतं, खूप उकडतं. AC नाही आहे
त्यापेक्षा मी घरी बसले असते, माझ्या घरी यायची तरी पैसा बरं. स्क्रीन बघा एकदम समोर. इकडे माझी बॉटल मस्त बसली आहे. झोपतंय माणूस आणि एकदम सॉफ्ट आहे. हे एक प्लस पॉइंट आहे. थँक गॉड. पूर्ण ऑलमोस्ट फ्लॅट होत आहे आणि भारी भारी दिसतंय. दाखवते थांबा. हे बघा कसलं भारी आहे. एकदम बेस्ट. बाई पण थोर बाई अवघड वाट, बाई काटा डोळा पाणी तरी कडा ताठ, उसवली आस पुरती तरी ध्यास हाती, शारदा सरताला रखुमाईसाठी, शारदा सरताल्या रखुमाईसाठी, रखुमाईसाठी. फायनली ऑर्डर आली. तुम्हाला कोणत्या भाषेत सांगायचं रे? हा? लहान आहे म्हणून सोडून दिलं तर किती करा? तुम्हाला सांगितलंय आई आजारी आहे ना. कसं आहे? मला चष्मा नाही आहे. टी व्ही आणि फोन बघताना चष्मा घालते कारण की चष्मा लागू नये म्हणून आय प्रोटेक्टर आहे. हो ना मम्मी? हो. आणि आमचं परफेक्ट टायमिंगला आलेलं आहे फूड. इथे पिझ्झा ऑलमोस्ट आम्ही संपवला आहे आणि नाचोस जे खूप गरम गरम आहेत आणि फुल ऑफ चीज अँड व्हेजिटेबल्सने भरलेले आहेत. आणि पनीरच्या नावाखाली उगाच 2-4 पीस टाकलेत आणि मला थोडा खारट पण लागतो. हो ना? नाही आहे? चांगलं आहे. मोमला आवडलं आहे. छान आहे. खाऊन दाखव. तो हे गाडी जे तुम्हाला पॅकेट दिसतं हे पार्ले बिस्किट आहे. मम्मीने हे डॉगीसाठी गाडीतच ठेवलंय आणि तो कसा येतो बघा शेपटी हलवत मम्मीच्या मागे. रोज मम्मी त्याला असं बिस्किट खाऊ घालते आणि मग त्याच्या जीवाला शांती भेटते. हे मम्मीचं लाडवलेलं बाळ आहे. चला ते माझ्या हातात केवढा पसार आहे. आल्या आल्या कूलिंग बेस्ट चिलिंग एव्हर ब्रो. पप्पा आम्ही जिकडे गेलतो ना त्या थिएटरमध्ये एसीच नव्हता. हो फायनली मूवीवरनं घरी आलेलो आहोत आम्ही. थिएटर एक्सपिरियन्स खूप बेकार होता. मी कुठे गेले ते अजिबात सांगणार नाही कारण की आमचे पण बिझनेस आहेत. सो मला माहिती आहे बॅड रिव्ह्यूचा किती इम्पॅक्ट पडू शकतो. असेल काही त्यांचं
कारण की तिथे जास्त क्राऊड पण नाही आहे, त्यामुळे डेव्हलपमेंट करण्यात पण काही पॉईंट नाही आहे. सो मी कुठे गेलते हे नाही सांगणार, पण जो थिएटर एक्सपिरियन्स, फूड एक्सपिरियन्स खूप बॅड होता आणि चुकीच्या गोष्टी सांगण्यात काही मजा नाही आहे. मी आता थिएटरचं नावच सांगत नाही, त्यामुळे क्लिअर बोलायला काही हरकत नाही आहे. सेकंड थिंग, मूवी खूप मस्त होता, एकदम नॅचरल आणि रिअल होता, याच्यामध्ये फेक काही नव्हतं. सो मला खूप पर्सनली आवडला. एक आई कशी असावी हे उत्तम उदाहरण त्या मूवीमध्ये आहे. आणि स्त्रियांनी स्टँड घेणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, खंबीर राहणं खूप महत्त्वाचं आहे. एका आईने आपल्या मुलींना वाघिणीसारखं वाढवलं, लढायचं शिकवलं, समाजामध्ये कसं राहायचं आणि स्वतःची रक्षा कशी करायची हे एका आईने खूप छानरित्या मुलींना शिकवलं. आणि खूप भारी मूवी आहे, नक्की बघितला पाहिजे. आणि मला तर माझ्या मावशीची आणि तिच्या 2 मुलींची आठवण आली. समूतनूची मला कंटिन्युअसली आठवण येत होती. खरंच मूवी खरंच खूप सुंदर आहे, मस्ट रेकमेंडेड आहे. बायकांनी तर जाऊन बघितलंच पाहिजे, पण त्याचसोबत पुरुषांनीही जाऊन बघितला पाहिजे, की पुरुषांनाही कळेल. सगळे पुरुष सारखे नसतात, पण जे कोणी पुरुष तसे आहेत त्यांनाही कळेल की त्यांचं नेमकं कुठे चुकतं आहे. आणि एनिवेज, सो तुम्ही मूवी बघा, म्हणजेच तुम्हाला इन डिटेल कळेल. मला जेन्युअनली मूवी खूप आवडला. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. मी तुमचा एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करतच राहील. मला जेवढं शक्य तेवढे चांगले व्लॉग्स बनवण्याचा मी प्रयत्न करते. आणि माझे व्लॉग्स रिअल असतात, काही स्क्रिप्टेड किंवा फेक नसतं. ॲज इट इज मी आहे तशी तुमच्यासमोर येते. सो भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टिल देन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.